नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. अहिल्यानगरच्या विकासाला पुन्हा एकदा दुय्यम स्थान दिलं जात असल्याची भावना आता तीव्र होत चालली आहे. संरक्षण क्षेत्रातील अत्यंत महत्वाची समजली जाणारी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात DRDO ची नवीन उच्च ऊर्जा पदार्थ संशोधन प्रयोगशाळा श्रीरामपूर तालुक्यात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. हरेगाव मळा येथे सुमारे 1500 एकर जागेवर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी तब्बल 240 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या निर्णयामुळे श्रीरामपूर परिसर डिफेन्स हब म्हणून विकसित होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. याच पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी व्हेकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट अर्थात VRDE संस्था अहिल्यानगर मधून स्थलांतरित करण्याचा जो प्रस्ताव होता तो आला होता. त्यावेळी स्थानिक स्तरावर मोठा विरोध झाला. कामगारांनी आंदोलन छेडलं आणि तत्कालीन खासदार सुजय विखे पाटील यांनी हस्तक्षेप करत हा प्रस्ताव रद्द करून घेतला. उलट VRDAचा विस्तार नगरमध्येच होईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यामुळं नगरकरांना दिलासा मिळाला होता. मात्र आता परिस्थिती वेगळं चित्र जे आहे ते दाखवतीये. VRDA नगरमध्ये कायम ठेवण्यात आली असली तरी तिच्या विस्ताराशी संबंधित किंवा समांतर स्वरूपाचे जे महत्वाचे संशोधन प्रकल्प आहे ते श्रीरामपूरकडे वळवले जात असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळं विकासाच्या संधी नगर शहरापासून दूर जात असल्याची भावना अधिक बळावतीये. अहिल्यानगर शहर हे ऐतिहासिक, शैक्षणिक आणि लष्करी दृष्ट्या महत्वाचं केंद्र असूनही मोठ्या प्रकल्पांच्या बाबतीत सातत्यानं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात येणारे अनेक प्रकल्प शिर्डी आणि श्रीरामपूर या उत्तर भागात केंद्रित झालेले दिसतात. त्यामुळं जिल्ह्याच्या विकासाचा समतोल बिघडत चाललाय. जर संरक्षण संशोधनासारख्या उच्च दर्जाच्या प्रकल्पांचे केंद्र उत्तर भागातच विकसित होत राहिलं तर त्याचा थेट परिणाम अहिल्यानगर शहराच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीवर होऊ शकतो. मंडळी, उद्योगधंद्यांची वाढ थांबणं, नवीन जे गुंतवणूक कमी होणं आणि रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या घटणं अशी परिस्थिती उद्भवू शकते. परिणामी काय होणार? शहरात बेरोजगारी वाढून आर्थिक स्थैर्याला धक्का बसण्याची भीती व्यक्त केली जाते. नगरकरांच्या दृष्टीनं सर्वात मोठी चिंता हीच आहे की ज्या शहरानं लष्करी आणि संशोधन क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली त्याच शहराला आता हळूहळू बाजूला सारलं जात आहे का? विकासाच्या नावाखाली प्रकल्पांचं केंद्रीकरण होत असताना अहिल्यानगर शहराला न्याय मिळणार का हा प्रश्न आता अधिक तीव्रतेनं उपस्थित केला जात आहे. तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. नमस्कार.